दूध आणि फळ एकत्र खायचं नाही. काय होतं, यांनी आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड होतो. आपल्या शरीरातला कफ वाढतो. ॲलर्जिक, सर्दी, खोकला, कफ इत्यादी त्रास या कॉम्बिनेशननी होतो. तू म्हणशील की पोटात जाऊन तर हे एकत्र होतं, मग काय करायचं? तर पोटात जाऊन एकत्र झालं तरी जे लाळेमध्ये त्यांचा संयोग तयार होतो त्यातनं व्याधीची निर्मिती होत असते. आपल्या लाळेमध्ये टायलिन असतं आणि तिथे ते आपल्या स्टार्चचं पचन व्हायला सुरुवात आपल्या मुखातनं होत असते आणि ही प्रोसेस यकृतापर्यंत चालते. जर आपण विरुद्ध अन्न घेतलं तर हे लाळ स्त्रवणं कमी होतं. लाळच नीट स्त्रवली नाही तर आपलं अन्न नीट पचन होईल का? नाही ना. त्यामुळे आपल्याला हा संयोग टाळायचा आहे. म्हणजे चहा वाईट नाहीये, पोळी वाईट नाहीये, ते दोन्ही तुम्ही एकत्र जेव्हा चावता त्यातनं जी लाळ तयार होते ती चुकीची आहे. की ड्राय अशी म्हणजे चिकट लाळ तयार होते आणि मग तिथनं व्याधीची सुरुवात होते. आणि म्हणून हे पदार्थ आपल्याला एकत्र खायचे नाहीयेत, ते आपल्याला अवॉइड करायचे.